श्री स्वामी समर्थ. मीन राशीची साडेसाती कधी संपणार? सध्या शनी मीन राशीला काय फळ देत आहेत? नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मीन राशीची साडेसाती 2026 म्हटलं की अनेकांच्या मनात भीती, चिंता, आता काय होणार असे प्रश्न येतात. पण खरं सांगायचं तर ही साडेसाती शाप नाही, तर आयुष्य बदलून टाकणारा टर्निंग पॉइंट आहे. आज आपण समजून घेणार आहोत साडेसाती म्हणजे काय, 2026 मध्ये मीन राशीवर काय परिणाम, यात लपलेलं वरदान काय आहे आणि कोणती काळजी घ्यायची. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीची साडेसाती. आपल्याला जर ही माहिती आवडली तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साडेसाती म्हणजे नेमकं काय? साडेसाती म्हणजे शनिदेवाचा 7.5 वर्षांचा प्रवास. तो आपल्या चंद्र राशीच्या 12वा, पहिला आणि दुसरा घरातून जातो. साडेसातीचे 3 टप्पे असतात. सुरुवात पहिला टप्पा खर्च आणि मानसिक ताण, मधला टप्पा सर्वात कठीण, शेवटचा टप्पा हळूहळू सुधारणा. 2026 मध्ये मीन राशीची स्थिती 2026 मध्ये शनी तुमच्या राशीतच आहे. म्हणजे काय? तुमच्यावर थेट शनीचा प्रभाव. आयुष्य रिसेट मोडमध्ये जाते. स्वतःबद्दल खोल विचार सुरू होतो. हे वर्ष म्हणजे जुने सोडून नवीन बनण्याचा काळ. साडेसातीचा खरा अर्थ शाप नाही. लोक काय म्हणतात? नुकसान, त्रास व अपयश. पण खरं काय आहे? तर शनी म्हणजे शिक्षक आहे. तो शिक्षा देत नाही, शिस्त लावतो, तुमचे आयुष्य मजबूत करतो, तुमच्या कर्मानुसार फळ देतो. मीन राशीसाठी 2026 मधील वरदान. स्वतःमध्ये मोठा बदल. तुम्ही 2026 मध्ये पूर्णपणे बदलाल. विचार बदलतील, स्वभाव परिपक्व होईल, आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलेल. हा नवा जन्म आहे असं समजा. मानसिक ताकद वाढेल. ज्या गोष्टी आधी त्रास देत होत्या, आता तुम्ही त्याला घाबरणार नाही. धैर्य, सहनशक्ती वाढेल. करिअरमध्ये मजबूत पाया. शनी म्हणतो शॉर्टकट नाही, मेहनत कर, त्यामुळे हळू प्रगती पण कायम टिकणारे यश मिळेल. आध्यात्मिक वाढ. मीन राशी आधीच धार्मिक आहे आणि शनी म्हणतो आता आतल्या जगात जा, त्यामुळे देवावर विश्वास वाढेल. ध्यान, पूजा याकडे वळाल. पैसा वजा उशिरा पण स्थिर. अचानक पैसा नाही, पण मेहनतीचं फळ नक्की मिळेल. 2026 मध्ये कोणती सावधगिरी घ्यावी? मानसिक ताण सांभाळा. अतिविचार करणे वाढेल, एकटेपणा वाटेल. उपाय प्राणायाम करा. सकारात्मक लोकांमध्ये राहा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीर थकलेलं वाटेल. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते, त्यामुळे नियमित व्यायाम व योग्य झोप घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. पैसे पटकन खर्च होऊ शकतात, त्यामुळे नियोजन करा व अनावश्यक खर्च टाळा. बोलताना सांभाळा. नातेसंबंध बिघडू शकतात. शांत रहा व विचार करून बोला. चुकीच्या लोकांपासून दूर रहा. साडेसातीमध्ये खरे खोटे लोक ओळखता येतात. कमी पण खरे लोक महत्वाचे. साडेसातीचे सोपे उपाय. शनिवारी उपाय. ओम शनशनेश्चराय नमः जप करा. काळ्या तिळाचे दान करा. सेवा. गरिबांना मदत करा. जनावरांना अन्न द्या. जीवनशैली. प्रामाणिक रहा. कुणाला दुखावू नका. एक महत्वाची गोष्ट, साडेसाती म्हणजे शिक्षा नाही, तर ती कर्माची परीक्षा आहे. जसं पेराल तसं उगवेल. 2026 साठी खास टिप: घाई करू नका, संयम ठेवा व स्वतःवर काम करा. 2027 नंतर तुम्ही म्हणाल ही साडेसाती माझ्यासाठी वरदान ठरली. 2026 मीन राशीसाठी कठीण पण शक्तिशाली वर्ष आहे. आयुष्य बदलून टाकणारा काळ आहे. शिस्त ठेवली तर मोठं यश मिळेल. साडेसाती आली म्हणजे घाबरायचं नाही. ती तुमचं आयुष्य मोडत नाही, ती तुम्हाला घडवते. शनिदेव एकच शिकवतात: मेहनत करा, प्रामाणिक रहा आणि धीर सोडू नका. साडेसाती ही एक संधी आहे. साडेसातीला भीती न मानता तो आयुष्य बदलणारा एक टर्निंग पॉइंट किंवा वरदान म्हणून पाहावे. 2026 मध्ये शनी स्वराशीत असल्याने व्यक्तीचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि जुन्या सवयी सुटून व्यक्तिमत्वात प्रगल्भता येईल. सकारात्मक बदल घडतील. मेहनतीतून करिअरमध्ये मजबूत पाया रचला जाईल. आध्यात्मिक ओढ वाढेल आणि मानसिक सहनशक्तीमध्ये वाढ होईल. सावधानता म्हणून या काळात मानसिक ताण, आरोग्याच्या तक्रारी, अनावश्यक खर्च आणि बोलण्यातील स्पष्टता या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यशस्वी होण्याचे सूत्र म्हणजे जसे पेराल तसे उगवेल. या कर्माच्या सिद्धांतानुसार प्रामाणिक राहणे, शिस्त पाळणे आणि संयम ठेवणे हाच साडेसातीतून यशस्वी बाहेर पडण्याचा मार्ग आहे. धन्यवाद.